सगळ्यांना नमस्कार. चला, घरातलं हे सगळं काम आवरलेलं आता. अजून जेवण करायचं राहिले. सकाळचा वेळी कुणी बघितला काय माहीत नाही. आणि इथं आता ही शापूची भाजी काढायची चालू काम आहे. आत्या गेल्यात काढायला. भांडी घासली, सगळं आवरलं. आता जेवण करायचंय पण म्हणलं काय झालं, थोड्या वेळाने जेवण करा, भाजी काढून घ्यावा. अयो, पाणी आलंय वय, पाणी आलंय इथं, पाणी येतंय. मोटर चालू झाली काय? मग टाकीत पाणी लावावं लागेल. इथली शापूची भाजी काढायची आता. ही काय एवढी सरणार नाही खायला, मग तेवढंच काय निघतेल ती निघतेल. पेंड्या इथं आत्याने बांधून ठेवल्यात अशा. माझी भांडी घासत असतो त्यांनी एवढ्या पेंड्या काढल्या. हाय का, पुरतंय का ते? हे पुरतंय. मी गुरं नाहीत आणली, चरतात म्हणलं चरून द्यावा थोडा. हा, दैवार पडले सकाळ धरून. इथं झिमझिम पाऊस येत होता आणि आता कडक ऊन पडलं. इतक्या आम्हाला तर वाटलं उघडतंय का नाही काय माहिती. आज गुरुवार असल्यामुळं आता ही भाजी लई मोठी झालेली. केवढ्या पेंड्या बांधताय? लई नाही मोठ्या बांधतोय. हाय एवढ्याच का? बघा, अशा प्रकारे ही आमची भाजी. एवढी तरी खाऊन खाऊन काय सरती का? महाग हाय ही, सरायची नाही खायला. आणि आता दुसऱ्यांदा परत टाकायची, थोडीशी कोथिंबीर टाकायची. आणि मेथी आणलेली आहे घरात, ती मेथी एक टाकायची. आपल्या जवळची जवळ थोडी थोडी होती. वांग्याला लागायला लागलं तर आताशी फुलंवर राहते. होय, वांग्याला लागायला लागली की फुलंवर. तो का तिथं चुका, सगळ्याच ह्याच्यात चुका बांधताय काय? नाही का? आपलं उली उली होतं म्हणून ती बांधला असं, हाय का नाही? बापू कुठे गेले काय अजून? बापूची बाप म्हणलं काम. ऊन एकदम कडक पडलं असं. इथं दारा पुढंच आहे सगळं आमच्या. आपलं घरीच खायला केलं तर, पण हे एवढं काही सरतंय का? रोज तरी खाऊन कंटाळा येईल. आणि भाजी तरी रोज काय खाते ती का? पोरं तरी काय खाते ती का? नको म्हणायला लागले ते आता. आता सकाळी करायची होती तर नाही केली, रात्री करायची होती पण नाही केली. उरकत नाही त्याला. मग आता संध्याकाळून करावंच लागणार आहे. संध्याकाळी करायची. मला वाटतं आपलं पाणी काय खाली चाललंय काय जण? पाणी खाली चाललंय का? सकाळ दायवरच लय आहे ह्याच्यात. लय आता राहाडा होणार नाही सगळा. भेंडीला भेंडी कसं नाही आलं, मी बंद केले. इकडं कशाला लावायचंय मोकळ्यात? हो, गुरं लागली वरडायला. भेंडीला भेंडी लावून काय करू सांगा मग? एकदा घेऊन आलं तर आलं. मग एवढी भाजी काढस तर मग उठायचंच नाही. मी चप्पल घातली नाही, चप्पल राहिली तिकडं. हा, ती पलीकडची पेंडी बांधा, मग गरज घेऊन येते. मग त्यांना आणि गिनी गोल टाकावं लागल. पाणी कुठं ठेवली नळी काय जण? टाकीत पाणी लावावं लागल. कामात काम. आज आहे गुरुवार, त्याच्यामुळे जायचं काय तेवढीच आपली भाजी काय निघन. नाही नाही म्हणलं तरी 70 पेंडी निघन, 70-80 पेंडी. तेवढाच 10 रुपयाने जरी गेली. कशी जाते शापूची भाजी काय माहीत नाही. अजून कधी खायलाच नेली नाही आपण. पहिल्यांदा अशी टाकली होती एवढी खायला. काय सारा नाही म्हणून म्हणलं नाश करण्यापेक्षा. आणि झिमझिम पावसात आलं की ती सोडून जाते सगळी भाजी. म्हणून मग म्हटलं कशाला नाश करायची, उगं टाकू. आणि त्याच्यात दुसरं परत टाकायचं आहे ना मागं. म्हणजे मेथीची भाजी आणि कोथिंबीरच टाकणार नाही. आहे घरात बी आणून ठेवलं आहे ना. पाणी भरावं लागतं या. परत मोटर बंद झाली की झाली आमची. बारकी मोटर टाकली हे कराय, पण काय आणली नाही आपण. आणावं लागेल जाऊन. पोरं गेली शाळेत सगळी. त्यांना जेवलं, बापू जेवलं. ज्ञानेश्वरी ही सगळी शाळेत ज्याच्या त्याच्या कामाने गेली. बापू मला वाटलं इथंच आहेत, पण बापू नाही, तिथं कुठंतरी गेला. तर वर शेताला गेला असतील किंवा मग काय आणा बी नाही गेला असतील. आणि आता गिनी गोलाचा कवळा पण काढून टाकावं लागणार आहे. ऊन या काय की ते असं चटकते. त्यांना तहान लागली असून त्यांना तरी काय म्हणायचं. इथली मोटर चालू केलेली दिसते. हा, इथलीच मोटर चालू केली आहे.
असं त्या सगळ्यांना छोटासा व्हिडिओ काढला. कसा वाटला सगळ्यांनी कमेंट करून सांगा. बाय सगळ्यांना.